भालके संपले म्हणणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं. भगीरथ भालकेंचा आमदार समाधान औताडेंवर घणाघात. भालके संपले असं अपप्रचार करणाऱ्यांना जनतेनंच निवडणुकीत चोख उत्तर दिलं आहे, अशा शब्दात विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी आमदार समाधान औताडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. भालके म्हणाले, जनतेच्या पाठबळावर उभं असलेलं नेतृत्व कधीच संपत नसतं. काही लोक स्वतःचं अपयश झाकण्यासाठी अशा पोकळ घोषणा देतात. आमदार औताडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भालके यांनी त्यांच्या राजकीय समजुतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकारण करताना किमान जबाबदारी आणि समज असावी, असा टोलाही भालकेंनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी काळात आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची परिस्थिती बदलू. आज त्या ठिकाणी तालुक्यातल्या कितीतरी शाळा, त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पद आहेत आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय ते त्या ठिकाणी पंचायत समितीची सत्ता तुमच्याकडे होती, सरकार तुमचं होतं, का ती रिक्त पद त्या ठिकाणी तुम्ही भरू शकला नाही? हे खऱ्या अर्थानं प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी तालुक्याला तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं. परंतु तालुक्याला निवडणुकीच्या पुरतं वेगवेगळे आमिष दाखवून फसवायची भूमिका पार पाडणारे हे लोकप्रतिनिधी काय सांगितलं? 35 गावची योजना त्या ठिकाणी आम्ही झाल्या म्हणून तुम्ही पेपरला वाचला असेल. 3-4 तारखेला त्या ठिकाणी आलं. मला सांगा, तारखेनिशी बदलून मी सांगू शकतो, 4 सप्टेंबर 2024 ला तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणून आंधळगावच्या त्या ठिकाणी गावाच्या परिसरामध्ये त्या भूमिपूजन केलं, शुभारंभ त्या ठिकाणी केला. कधी? 4 सप्टेंबर 2024. आणि त्याला पर्यावरणाची मंजुरी कधी मिळाली माहिती आहे बंधूंनो? 11 सप्टेंबर 2025 ला. एका वर्षानंतर पर्यावरणाची मंजुरी नसताना राज्याचा उपमुख्यमंत्री एका योजनेचा येऊन शुभारंभ करतो आणि आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये सरळ सरळ तुम्ही धूळफेक त्या ठिकाणी करता. कशासाठी पाप त्या ठिकाणी चालू आहे? आणि हे पाप जर थांबवायचं असेल तर आपल्या विचाराची माणसं जोपर्यंत तिथं भांडताना बोलणारा त्या ठिकाणी पाठवणार नाही, तोपर्यंत बदल बदलून त्या ठिकाणी घडणार नाही. असे बोशे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आदरणीय भारत नानांनी तिथल्या मायमाऊलींच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे. भले आम्ही दुष्काळात जन्माला आलो असले तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या माता भगिनीच्या मायमाऊल्यावरच्या डोक्यावरचा हंडा उतरवल्यानंतर नानांच्या नंतर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ती योजना किती वेळा चालू ठेवली, या प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी तुम्ही बोलायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं बंधूंनो. पण आज आपली अशी परिस्थिती झाली आहे, जल जीवन मध्ये अनेक गावाचा समावेश आहे. आज जानेवारी महिना संपतोय बंधूंनो, 31 तारीख आहे. फेब्रुवारी नंतर अनेक गावाला पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भेडसावणार आहे. पण राज्यातल्या सरकारचा निर्णय आहे, ज्या गावात जल जीवनची योजना मंजूर झाली आहे तिथं तुम्हाला भविष्यात टँकर देखील त्या ठिकाणी मिळणार नाही. ही परिस्थिती जर बदलायची असेल बंधूंनो, तर चुकीची माणसं त्या ठिकाणी जी दिशाभूल करायला पसरवत आहेत ना, ती भूमिका बदलणारी माणसं बंधूंनो उद्याच्या काळात त्या ठिकाणी, उद्याच्या 7 तारखेला त्या ठिकाणी आहे. यांनी काय केलं? 4 वर्षाच्या काळात झडपीमध्ये समाज कल्याणचा, दलित वस्तीचा निधी, जनसुविधा असेल, 25-15चा असेल, 30-54चा निधी त्या ठिकाणी अडवायची भूमिका त्या ठिकाणी करण्याची भूमिका केली. आणि काय सांगितलं त्या गावातल्या प्रमुखांना, सरपंचांना? माझ्याकडे ये, प्रवेश कर, मगच त्या ठिकाणी निधी देतो. बंधूंनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेली ही जी योजना त्या ठिकाणी, जी आपल्याला त्या ठिकाणी घटनेतून दिलेला अधिकार आहे, दंडेलशाही, हुकुमशाही प्रवृत्तीला आळा कधीच या तालुक्यानं त्या ठिकाणी घातला नाही. आणि मुळात लोकांच्या, सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता. आमदार साहेब काय बोलले हो? आमदार साहेबांनी आदरणीय सरांच्यावरती, ढोबळे सरांच्यावरती टीका केली. एवढ्यावर भागले नाहीत. आमदार साहेबांनी माझ्या 11 वर्षाच्या मुलावर टीका केली. किती वर्षाचा आहे तो? 11 वर्षाचा. आणि 11 वर्षाचं पोरग दंड थोपटतोय म्हणजे आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलो नाही, जशास तसं उत्तर देऊ 11 वर्षाच्या मुलाला? काय तुमची क्यू येते, बुद्धिमत्तेची क्यू? अरे 11 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचं बोलत असाल तर संविधानात पदावरती तुम्ही त्या ठिकाणी बसला. पण त्या 11 वर्षाच्या पोराचा आजोबा वारल्यानंतर
ज्यावेळी पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर तुम्ही दंड थोपटताना तुम्ही कुठल्या आईचं दूध प्याला होता ते देखील इथल्या लोकांना सांगायला पाहिजे होता. अरे 11 वर्षाच्या पोराला दाखवायच्या आधी त्याचा बाप इथं त्या ठिकाणी जिवंत आहे. बोलण्याची भाषा तमा त्या ठिकाणी तालुक्याला तुम्ही सांगितली पाहिजे. तुमच्या बुद्धिमत्तेची कीव येते. लोकांच्यासाठी तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांच्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. पण 11 वर्षाच्या पोराला दाखवतो म्हणणारे आमदार पहिल्यांदाच या महाराष्ट्रात मी बघतोय. 11 वर्षाचा आहे तो, 11 वर्षाचा लहान, 5वीला शिकतोय. ही तुमची बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी कीव येते बंधूंनो. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं की हे जे आपल्या विचाराचे उमेदवार आहेत, दामाजी नगर त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून महावीरप्पा शिवाजीराव ठेंगील आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे रिक्षा. आणि पंचायत समितीचे जयश्रीताई शिंदे त्यांचं चिन्ह आहे रिक्षा. आणि त्या ठिकाणी सानिकाताई गणपती धसाडे यांचं चिन्ह आहे बॅट. आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्या एका गावाला त्या ठिकाणी 2 मताचा अधिकार प्रत्येकाला असणार आहे. जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा व्यवस्थितपणे कोण दिशाभूल करत असेल, आपल्या मतभेद त्या ठिकाणी पसरवत असेल तर ते दूर चालून बंधूनो. कारण मनात आणलं माझ्यावरती टीका टिप्पणी जरूर करू द्या, मी खंबीर आहे. एकच कॅसेट आहे त्यांच्याकडे, काय नॉट रिचेबल आहे, नॉट रिचेबल. 21ला तेच बोलले, हे संपलेत, भालके संपलेत म्हणले. 1,05,617 मायबाप जनतेने आशीर्वाद दिला. भालके संपले म्हणणाऱ्याला 2024ला 1,16,717 मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद दिला. भालके तुमच्या बापाला संपत नाही. कारण भारत भालकीने कधी दंडेलशाही, हुकुमशाही, कधी त्या ठिकाणी त्रास देण्याची, तालुक्यात कुणीही सांगावं, राजकीय मतभेद असतील, पार्टी गट तटाच्या पलीकडे तालुक्यातल्या एक